नवरस मी उधळून या चरणी तुझ्या मानून घे गोड तुझी रंग पूजा. हॅलो सर. हा सर मी येतो उद्या. काय पण करून कागदपत्र घेऊन येतो कंपनीत. हो सर. हा सर. दादा मी नमनच्या प्रॅक्टिसला जातोय, जरा बाबांच्यावर लक्ष ठेव. हो ठीक आहे. हो सर. हा ठीक आहे सर, ठेवा. बाबा खोकतात. बाबा काय झालं? काय झालं बाबा? बाबा काय झालं? काय झालं बाबा? काय तिकडं काय काय त्याच्यात? बाबा काय झालं? तिकडं काय बघताय? काय? सारे तुरुन पुन्हा मंतरलेले हे जीव रंगले तुरलो रे आम्ही तव भजना गुंतवले रे हे तन मन रे नाच वशी आम्हा तुरे मधुसूदना जुळले कर जुळू दे सुर करू दे तव पूजना. हे काय झालं? ती जादू कशी झाली? जन विजना नवरस मी उधळून या चरणी तुझ्या. अरे कंपनीतनं मेसेज पण आला. एक काम करतो, त्यांना सांगतो मी कंपनीत नाही येणार आणि मी बाबांबरोबर गावीच राहतो. आज दरबार खाली महाराज गेले वाटतं. महाराजाला एकदाची कटकट गेली. मीच तो या राजदरबाराचा राजा इंद्रवर्मा. दादा दादा कसा आला नमन मध्ये? तो पण राजाच्या वेशात. ह्याला तर नमनची आवड नव्हती, हा कसा काय नमन मध्ये आला? महाराजांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. पै बोला महाराज. आमच्या राजकुमारीच्या लग्नासाठी एक कर्तबदार जावई शोधायचा आहे. तुमच्या डोक्यात कल्पना असेल तर सुचवा. माझ्यापेक्षा मोठा कर्तबदार कोण? तुमची पोरगी जो मलाच देऊन टाका. हरामखोर. बाबा पोरांनो, आज माझी छाती अभिमानानं भरून आली. माझा नमनचा वारसा थांबला नाही. माझा बाप्पा उपाशी राहिला नाही. आजवर मी गावाला नाचवलं. आज तुम्ही माझ्या कलेला जिवंत ठेवलं. आता मला कसलीच काळजी नाही. पोरांनो, चौकात तुमचा बाप उभा आहे असं समजून गाजवून या माझ्या राजानो, गाजवून या. बाबा बाबा तुम्ही काळजी नका करू. तुमची ही परंपरा, तुमचं हे नमन यांना थांबणार नाही. बाबा तुमची ही दोन पोरं ही परंपरा कायम टिकवून ठेवतील. बाबा 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 काय झालं? बाबा काय झालं बाबा? मानून घे गोड तुझी रंग पूजा.